माननीय अंबादास दादा दानवे यांना या पावसाळी अधिवेशनामधून 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे. 5 दिवसांसाठी का निलंबित करण्यात आलं हे जर आपण समजून घेतलं तर प्रत्येक जण याचा निषेध करणार आहे. घटना अशी आहे, परवाच्या दिवशी लोकसभेमध्ये ज्यावेळेला राहुल गांधी यांनी एक भूमिका मांडली, ती भूमिकेच्या संदर्भामध्ये निषेध करण्याकरिता आणि त्याच्यावर ठराव घ्यावा अशी भावना कुणी व्यक्त केली तर ते जे फडणवीसांचे कार्यकर्ते आहेत, लाड ज्यांना आमदार करण्यात आलेलं आहे, त्यांनी भूमिका अशी मांडली की विधान परिषदेमध्ये त्याची चर्चा व्हावी. माननीय अंबादास दानवे यांनी स्पष्ट भूमिका घेतली की हा प्रश्न जर लोकसभेतला आहे तर संयुक्तिक आहे की इथं काही बोलणं, तर त्याच्यावर अरेरावी सुरू झाली, घोषणा सुरू झाल्या, बोटं करणं चालू झालं आणि काहीही बोलणं चालू झालं. मात्र समोर असणारा माणूस एक शिवसेनेचा ओरिजिनल वाघ आहे हे ते सगळं विसरून गेलेत आणि मग झालं काय ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की आज तुम्ही दिवसभर बडबड करत आहात की संसदेची गरिमा असते, सभागृहाची गरिमा असते, विधान परिषद आणि विधानसभेची गरिमा असते. एवढं तुम्हाला गरिमेचं, संविधानाचं आणि लोकशाहीचं जर देणं घेणं असलं असतं तर 2014 पासून अख्खा देश तुम्ही विकायला काढला, त्यावेळेला लाज नाही वाटली? अहो, लहान लेकराच्या दुधावर जीएसटी लावलेला तुम्ही लोकांनी. एखादा माणूस मरतो तर त्याचं तिरडीचं सामान जर आणायचं ना तर त्याच्यावरही जीएसटी आहे. आणि कोणत्या संविधानाच्या गप्पा करताय? 10 वर्षापासून लोकसभेमध्ये डेप्युटी स्पीकर नाहीये. यावेळेला सांगण्यात आलं की आम्ही तुमच्या लोकसभेच्या अध्यक्षाला, सभापतीला पूर्ण पाठिंबा देतो, मात्र आमचा डेप्युटी स्पीकर नेमला गेला पाहिजे. तर मोदींना ते आवडलं नाही. राज्यघटनेमध्ये लिहिलंय हे झालं पाहिजे, मात्र ते आवडलं नाही, त्यांनी ते केलं नाही. आणि कोणत्या संसदेची गप्पा करता? 150 पर्यंत लोक तुम्ही धडाधड निलंबन करून टाकलं, घरी पाठवले होते. तुम्ही लोकशाहीची गप्पा करणार? निवडणुका समोर आल्यानंतर राहुल गांधींना तुम्ही अटक करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही लोकशाहीच्या गप्पा करणार? पूर्ण भारताचं वाटोळ करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही लोकशाहीच्या गप्पा करणार? बरं, राहुल गांधी म्हणाले काय होते तर त्यांची एकच भूमिका होती, पण त्या भूमिकेला पण कसं अगदी तोडून मोडून सांगणं चालू केलं की राहुल गांधी हिंदू धर्माच्या विरोधात आहे. ते हिंदू धर्माच्या विरोधात नव्हते, नाहीयेत. बोलताना असं बोलल्या जाऊ लागलं की ते असे म्हणालेत की हिंदू धर्म हा हिंसक आहेत. राहुलजींनी ते स्पष्ट केलं, हिंदू धर्म हिंसक नाहीये, भाजपाचं हिंदुत्व हिंसक आहेत, आरएसएस वाले हिंसक आहेत. ही भूमिका त्यांनी तिथं मांडलेली. काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? तुम्हाला देश विदेशात फिरता येतं, आजपर्यंत मणिपूरला जायची यांची हिंमत झालेली नाहीये. सबका साथ सबका विकास. अख्ख्या देशात इलेक्शन झालं, देशाची पार्टी, जगाची पार्टी, एक मुस्लिम कॅन्डिडेट दिला नव्हता यांनी. आणि म्हणून अयोध्यातून सुद्धा हार झाली. राहिला राहता अंबादास दादा दानवे यांचा विषय. या 5 दिवसांमध्ये बघा कशा प्रकारे विधान परिषदेमध्ये घटना घडणार आहेत. कारण जनसामान्यांचा आवाज म्हणून अंबादास दानवे यांच्याकडे पाहावं लागतं, सर्वसामान्यांचा, कष्टकऱ्यांचा आवाज म्हणून अंबादास दानवे यांच्याकडे पाहावं लागतं. 3च दिवस झाले, मात्र 3च दिवसांमध्ये सरकारला सळो का पळो यांनीच करून सोडलं होतं दादांनी. मग ते शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न असेल, दुष्काळाचा प्रश्न असेल, आत्महत्यांचा प्रश्न असेल, हजारो आत्महत्या झालेल्या जेव्हापासून हे सरकार आलंय, फुटीरवादी आणि असंविधानिक सरकार. अगदी विदेशात जाणाऱ्या मुलांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न घेऊन आवाज ज्यांनी उभा केला त्या माणसाचं नाव अंबादास दादा दानवे. महिलांचा ते सन्मान करतात. आमच्या समोर आम्ही 1000 वेळा अशा घटना पाहतो की ज्याच्यातून ते लक्षात येतं. रागाच्या भरात त्यांच्या तोंडातून अपशब्द गेलाही असेल, मात्र त्याची त्यांनी दिलगिरी व्यक्त यासाठी केलेली नाहीये, कारण तो राग होता, ती एक भास होती, ती एक प्रतिक्रिया होती, ती अन्यायाच्या विरोधात की तुम्ही गृहीत धरता की आम्ही आरे आरे म्हणत राहू. मात्र लक्षात घ्या, शिवसेनेच्या ओरिजिनल वाघाचा तो आवाज होता, म्हणून आरेला कारे मिळालाच आणि मिळणार. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही संविधानाच्या गप्पा करू नका. ज्यावेळेला कुठेतरी एखादी दरड कोसळते त्यावेळेला पहाटे पहाटे अंधारामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पोहोचणाऱ्या माणसाचं नाव अंबादास दादा दानवे असतं, हे लक्षात घ्या. गुडघाभर पाणी ज्यावेळेला जमा होतं एखाद्याच्या शेतामध्ये, त्यावेळेला त्या पाण्यामध्ये, त्या चिखलामध्ये लोकांचे अश्रू पुसायला आणि होईल तेवढी मदत करण्यासाठी तत्पर राहणाऱ्या माणसाचं नाव अंबादास दादा दानवे असतं. इथले दलितांचे प्रश्न असो, महिलांचे असो, विद्यार्थ्यांचे असो, कष्टकऱ्यांचे असो, आरक्षणाच्या संदर्भातल्या सगळ्या चळवळी असो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये धावून जाणारा कोण जर असतो तर त्या माणसाचं नाव अंबादास दादा दानवे आहेत. आणि अशा माणसाचं तुम्ही निलंबन करता. या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान वाटावा आणि आदर्शी मिळावा की एखादा विरोधी पक्षनेता कसा असला पाहिजे, हे दादांच्या ओव्हरऑल या 4-5 म्हणजे या 3 याच्या अगोदरच्या अधिवेशनांमधून लक्षात आलेलं आहे. आणि 5 दिवसासाठी जरी तुम्ही त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर काही फार फरक पडत नाही. रस्ता मोकळा आहे आम्हाला. आणि तुम्ही तुमचे मुद्दे काय आहेत ना ते मांडायला पहिले शिका. इकडचं काहीतरी गोतावळा निर्माण करायचा आणि आपले सगळे कुटाने करत राहायचे. काय लाडली बहीण योजना, किती अटी आहेत त्याच्यामध्ये. 5% महिलांना सुद्धा मिळू शकत नाही त्याचा फायदा.
आणि माझं एकच म्हणणं आहे, तू इधर उधर की बात न कर, तू इधर उधर की बात न कर, ये बता कि काफिला क्यों लूटा, मुझे रहेजनों से गिला नहीं, तेरी रहीबरी का सवाल है. रहेजन म्हणजे डाकू, रहिबरी म्हणजे नेतृत्व करणारे. आमचा सवाल रहेजनोपेक्षा रहेबरी म्हणजे नेतृत्व करणाऱ्यांना आधी होता, आताही आहे आणि नंतरही राहील. राहिला राहता पुन्हा दादांचा विषय, तर दादा वाघ आहेत, वाघासारखे होते, आहेत आणि राहतील. 5 दिवसानंतर पुन्हा तुमची सगळ्यांची त्यांच्यासोबतच गाठ आहे. जय महाराष्ट्र.